सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, 2027 मध्ये आपल्याला अधिकारी व्हायचं आहे किंवा 2028 मध्ये अधिकारी व्हायचं आहे, व्हॉटएव्हर. पण अधिकारी व्हायचं हे आपल्या समोरचं मुख्य टार्गेट आहे. आणि हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर सगळ्यात पहिलं महत्वाचं आहे ते म्हणजे की नक्की हे टार्गेट अचीव्ह करण्यासाठीचा जो प्रवास आहे तो कसा आहे, कशा पद्धतीने आहे. मला थोडासा छोटासा तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. म्हणजे खरं तर युपीएससी असो अथवा एमपीएससी असो, या दोन्ही परीक्षांची तयारी करतोय असं म्हटल्यानंतर पहिला प्रश्न हा विचारला जातो, लाखो लोक बसतायत, अरे तुझी डाळ कधी शिजायची, हा प्रश्न असतो. बरं, हा फक्त लोकांचा प्रश्न आहे का? नाहीये, तुमचा सुद्धा स्वतःचा प्रश्न आहेच आहे. मी आतापर्यंत शेकडो मुलांचं पर्सनली त्या ठिकाणी मेंटॉरिंग केलेलं आहे. पर्सनली त्या ठिकाणी मी त्यांचं स्वॉट अनालिसिस केलेलं आहे. आणि त्यामध्ये मी त्यांना नेहमी हा एक प्रश्न विचारतो, सगळ्यात मोठा धोका तुला तुझ्या यशापासून दूर करणारा कोणता वाटतो? आणि आमच्या 99.99% विद्यार्थ्यांचं उत्तर एकच असतं, सर स्पर्धा प्रचंड तीव्र आहे आणि ह्या प्रचंड तीव्र स्पर्धेमध्ये मला अधिकारी व्हायचं आहे. बरं, हे चुकीचं आहे का? नाही, हे बरोबरच आहे. पण तरी सुद्धा मला तुमची दाद द्यावीशी वाटते, मला तुमचं अभिनंदन करावंसं वाटतं, कौतुक करावंसं वाटतं. पण तरी सुद्धा एक प्रश्न विचारावासा वाटतोच की असं क्या खाते क्या हो, हा, की ज्याच्यामुळे एवढी लाखोची स्पर्धा असताना सुद्धा आणि जागा आयएएसच्या विचारात घेतल्या तर त्या 100 ते 150च्या घरात असताना, डेप्युटी कलेक्टरच्या 20 ते 30 जागा असताना, रिझर्वेशन आणि वेगवेगळ्या प्रकारचे शासकीय नियम असताना, की जिथे त्या आयएएस पैकी 100 पैकी जागा किंवा 120 पैकी तुमच्या वाट्याला, तुमच्या कॅटेगरीला 10-20 जागा येतील. आणि राज्यसेवेचा विचार केला तर 30-35 डेप्युटी कलेक्टरच्या तुलनेत 2 ते 3 जागा तुमच्या कॅटेगरीला येतील. तरी सुद्धा हा आत्मविश्वास येतो कुठून, की जिथे तुम्ही हे म्हणता की नाही मी होणार, मी आयएएसच होणार आणि मी डेप्युटी कलेक्टरच होणार, हा आत्मविश्वास कसा काय येतो? बघा, दोन्ही बाजू आहेत की नाही. एका बाजूला प्रचंड भीती आहे मनामध्ये की नाही एवढ्या प्रचंड स्पर्धेमध्ये मी कसा टिकणार, आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्याच वेळेस तुम्ही उत्तर निक्षूनपणे, ठासूनपणे सांगत असता की नाही मी होणार, मी आयएएसच होणार, मला आयएएसच व्हायचंय, मला डेप्युटी कलेक्टरच व्हायचंय. दोन पॅराडॉक्स वाटत नाहीयेत का? दोन विरोधाभास वाटत नाहीयेत का? आणि जर हे विरोधाभास असतील, तुमच्याच मनाचे दोन भिन्न भिन्न अंग तुम्हाला हे म्हणत असतील, अरे प्रचंड स्पर्धा आहे, आणि दुसरीकडे नाही नाही मी होणारच, कसं काय हे तुम्ही मॅनेज करता? मला नक्की सांगा. कसं काय तुम्ही हे त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करता? मला नक्की सांगा. हे प्रश्न तुम्हाला पडतात का नाही हे पण मला नक्की सांगा. आणि जर हे पडत असतील आणि त्याच्यावर तुमची काही मतं असतील, तुमची काही उत्तर असतील, तर ती उत्तरं मित्रांनो निश्चितपणे मला सांगा. त्याचबरोबर मी माझं उत्तर तुम्हाला जे माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवातलं आहे तेही मी तुम्हाला ह्या पुढच्या ह्या सत्रामध्ये सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत राहा माझ्यासोबत, की जेणेकरून तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर सापडेल की नक्की यातलं खरा हा जो काही प्रश्न आहे, हा जो द्वंद्व आहे, या द्वंद्वाकडे पाहण्याचा खरंच एकच दृष्टिकोन आहे का? हा, लक्षात घेऊयात आपण. ठीक आहे. पण मधल्या काळामध्ये मला मात्र तुमची कॉमेंट नक्की आवश्यक आहे की हा प्रश्न तुम्हाला पडलाय का आणि त्याचं उत्तर तुम्ही काय शोधता? असा कोणता मार्ग आहे की ज्याच्यामुळे तुम्ही म्हणता की या लाखो युपीएससीचा विचार केला तर 10 लाखापैकी मी त्या पहिल्या आयएएस होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी एक आहे, आणि एमपीएससीचा विचार केला तर त्या 4 लाख विद्यार्थ्यांपैकी मी त्या शेवटच्या पहिल्या 30 विद्यार्थ्यांपैकी एक आहे. कोणता मार्ग आहे तो? कशामुळे तुम्हाला वाटतं की नाही तुम्ही होऊ शकता? ही भीती दूर तुम्ही कशी करता? मला नक्की सांगा. पण मी तुम्हाला माझं उत्तर या पुढच्या सत्रामध्ये नक्की सांगणार आहे. ठीक आहे. तेव्हा चला पुढे जाऊयात. मित्रांनो, एकूण जर ह्या परीक्षेचं स्वरूप लक्षात घेतलं तर बघा, फक्त 0.1%, किती? 0.1% एवढाच विद्यार्थ्यांना शेवटी निवड होते. हा जर आपण बघितला तर या ठिकाणी हा सगळा चिगूर आहे. चिगूर आपला मराठी शब्द, हा चिगूर आहे. हा सगळा चिगूर जो आहे तो असा झिरपत जाऊन शेवटी एखादा विजेता हा त्या ठिकाणी असतो. आणि त्या 0.1% मध्ये आपल्याला पोहोचायचं आहे. ओके, त्या 0.1% मध्ये ज्याला एक शब्द वापरला जातो ख्रिश्चन धर्मामध्ये, जी नीती तत्व आहेत त्यातला एक शब्द आहे निवडक. या ईश्वराने या पृथ्वीवरती काही लोकांना निवडलेलं आहे, काही अदम्य, दुर्दम्य आणि अशक्यप्राय गोष्टी करण्यासाठी ईश्वराने निवडलेलं आहे. पण ते निवडलेला कोण आहे हे कुणालाच माहित नाहीये. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःला हे समजावं की तो मीच आहे, मलाच निवडलेला आहे.
आणि सिद्ध करून दाखवावं स्वतःला की हो मी तोच आहे ज्याला निवडलेलं ह्या ईश्वराने काहीतरी दैदिप्यमाने कार्य करण्यासाठी. आणि म्हणून मित्रांनो, ख्रिश्चन धर्मामधला, विशेषतः प्रोटेस्टंट धर्मामधला प्रत्येक व्यक्ती सतत कार्यमग्न राहून स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतो. जी नावं तुम्ही ऐकता ना, इलॉन मस्क पासून त्या जेफ बेझोस पर्यंत किंवा त्या वॉरन बफेट पर्यंत, ही सगळी लोक ती आहेत. आणि इथे सुद्धा IAS होणं हे येरागबाळाचं काम नाहीये. IAS हा सुद्धा तो निवडक आहे. तो त्या लाखो विद्यार्थ्यांपैकी UPSC त्या निवडक विद्यार्थ्यांना निवडते, MPSC त्या निवडक विद्यार्थ्यांना निवडते त्या विशिष्ट पदाकरिता. आणि ते तुम्ही आहात. पण हे तुम्ही आहात हे निश्चित आहे, हे 100%. पण ते सिद्ध करावं लागेल तुम्हाला. आणि मग ते सिद्ध करण्यासाठी आपल्याला ह्या प्रोसेसमधून जायचंय. त्या प्रोसेसमधून जायचंय जिथे की आपल्यामध्ये स्वतःमध्ये गुणांचा विकासही करायचा आहे आणि त्या आयोगाला, त्या पॅनलच्या सदस्यांना हे ठासून दाखवायचंय, हो मी तोच आहे. एक मराठीतलं फार मोठं नाटक आहे गाजलेलं, तो मी नव्हेच, मात्र इथे आपल्याला सांगायचंय मी तोच आहे. मग इथे काय मुद्दा आहे? आपल्याला जायचंय त्या 0.1% क्रमांक 1. पण अतिशय निसरडा रस्ता आहे. जसं की फॉर एक्झाम्पल मुख्य परीक्षेमध्ये जर आपल्याला GS 1, 2, 3, 4 आणि ऑप्शनल एसे या प्रत्येक पेपरमध्ये एक जरी मार्क तुम्हाला कमी पडला ना, तरी 100% तुम्ही रेसमधून बाहेर आहात. आणि म्हणून एक मार्क प्रत्येक पेपरमध्ये आपल्याला कसा वाढवत न्यायचा आहे, हे तुमच्या समोरचं पहिलं आव्हान आहे. दुसरा मुद्दा, इंटरव्ह्यू मध्ये जर आपण 4 गुणांनी सुद्धा मागे पडलो, आपल्या कॉम्पिटिटरच्या 4 गुणांनी सुद्धा मागे पडलो, तरी सुद्धा आपण इंटरव्ह्यू काय पूर्ण रेस मधून बाहेर आहोत, हेही लक्षात असू दे. पण आता आपण बेसिकली फोकस करूयात ह्या मुख्य परीक्षेवर, पण मुलाखतीला दुर्लक्षित करायचं नाहीये, हेही तेवढंच लक्षात घ्या. कळतो का मुद्दा? कॉम्पिटिशन, स्पर्धा कळतेय का? जे मी तुम्हाला सुरुवातीला प्रश्न विचारला होता त्याच पद्धतीने बघायचं. ठीक आहे. आणि म्हणून कुठल्याही पद्धतीने मित्रांनो या स्पर्धेला कुठेही दुर्लक्षित करू नका. फक्त रील मधल्या बंगला, गाडी यासारख्या फील गुड म्हणजे छान वाटतं यासारख्या भपकेबाज या मोटिवेशन पासून प्रेरित होऊन अभ्यास होत नाही. ही वास्तविकता समजून घेऊन त्याच्यामध्ये सिद्ध करत जायचे स्वतःला, त्याच्यातून आपण अधिकारी घडतो. मित्रांनो, ही सगळी प्रोसेस जी आहे ती त्या पद्धतीची आहे. ठीक आहे, बघूयात. मी तुम्हाला एक पर्स्पेक्टिव्ह सांगतो. बघा इकडे, बघा लक्ष द्या आता इथे. बघा दरवर्षी जर आपण लक्षात घेतलं तर इथे आहे आपली समजा प्रिलिम्स. आपला पहिला टप्पा काय असतो? प्रिलिम्सचा असतो, बरोबर. थांबा, या ठिकाणी मी थोडस हे करतो. ही आपली प्रिलिम्स आहे. हा प्रिलिम्सचा टप्पा. त्यानंतर आपला आहे मेन्सचा टप्पा, बरं का. त्यानंतर आहे तुमचा इंटरव्ह्यूचा टप्पा, पर्सनॅलिटी टेस्ट, आणि त्यानंतर आपल्याला मिळेल फायनल सक्सेस, बरं का, फायनल सक्सेस. तर ही अशी आपली प्रोसेस आहे. बघा लक्षात घ्या, आपल्या एकूण स्पर्धा परीक्षेचा MPSC असो अथवा UPSC असो, दोन्हीही परीक्षेची हीच प्रोसेस आहे. प्रिलिम्स आहे, मेन्स आहे, इंटरव्ह्यू आहे आणि फायनली सक्सेस आहे. आता आपण बघूयात, आपण राज्यसेवेचा विचार केला काय आणि मुख्य या UPSCचा विचार केला काय, परिस्थिती कशी असते हे बघा. आता दरवर्षी आपण जर राज्यसेवेचा विचार केला तर राज्यसेवेमध्ये जवळपास 4 लाख विद्यार्थी पूर्व परीक्षेला बसतात. किती? 4 लाख विद्यार्थी. त्याच्यापैकी आयोग काय करतं? दरवर्षी जाहिरात येते. त्या जाहिरातीच्या तुलनेमध्ये जी पदांची संख्या आहे त्या तुलनेमध्ये किती विद्यार्थी घ्यायचे बाबा, तर 15-16 या रेंज मध्ये ते घेतं. एका पदाकरता 15 ते 16. तर जनरली 300 विद्यार्थ्यांची जाहिरात ही दरवर्षी असतेच असते, त्यात काही अडचण नाहीये. मग 300 गुणिले 15 आपण जर केलं तर जवळपास 4,500च्या घरात जातो आकडा. आपण काय करूया त्याला राऊंड फिगर करण्यासाठी 5,000 विद्यार्थी हे काय करतात, फायनली मेन्सला पोहोचतात, बरं का, प्रिलिम्स मधून पुढे. त्यानंतर 300 जागा आहेत तर आयोग काय करतं, प्रत्येक पदाकरता इंटरव्ह्यूला 3 विद्यार्थ्यांना घेतं. म्हणजे किती झाले? 3 गुणिले 3 900. म्हणजे फायनली इंटरव्ह्यूला 900 विद्यार्थी पोहोचतील. आणि मग या 900 पैकी त्यांना घ्यायचे किती आहे? शेवटी 300 विद्यार्थी. पण आपल्याला फक्त 300 मध्ये यायचंय का? नाही. तर आपल्याला ड्रीम पोस्ट मिळवायची आहे. म्हणजे आपल्याला डेप्युटी कलेक्टर व्हायचंय, तिकडे IAS व्हायचंय. डेप्युटी कलेक्टर होण्यासाठी आपल्याला पहिल्या 30 मध्ये का
नाही, पहिल्या 10 मध्ये यावं लागेल. म्हणजेच काय, आपला प्रवास सुरू झाला 4 लाखामध्ये आणि शेवटी पोहोचायचे आपल्याला 10 मध्ये. येते लक्षात तुमच्या? हा, अगदी सेम तशाच पद्धतीने जर मी हे सांगितलं, युपीएससी मध्ये काय, इथे 10 लाख विद्यार्थी येतात, इथे 15,000 विद्यार्थी येतात. ठीक आहे, इथे जवळपास 3,000 विद्यार्थी इंटरव्ह्यू देतात आणि फायनली तुम्हाला आय एस व्हायचं असेल तर पहिल्या 100 मध्ये यावं लागतं. म्हणजेच काय की प्रोसेस सेम आहे, प्रोसेस सेम आहे, आकडे फक्त बदलतात. आता हे बघितल्यानंतर निश्चितपणे आपल्या पोटात गोळा, पायात गोळा, सगळीकडे गोळे गोळे यायला काही हरकत नाहीये. आणि की इथे फक्त जे धारिष्ट, जे करेजियस मुलं आहेत तीच त्या परीक्षेकडे वळतात, कारण त्यांना माहितीये एवढ्यामधून एवढ्यात येणं हे काही हिरागबाळ्याचं काम नाही, पण आपल्यात ती धमक आहे, आपण करून दाखवणार. पण मित्रांनो, याच्याकडे बघितल्यानंतर पोटात गोळा येणं ठीक आहे, साहजिक आहे, कारण हा पारंपरिक अप्रोच आहे. मी आज तुम्हाला सांगणार आहे याचा सायंटिफिक अप्रोच तो कोणता आहे. जर तुम्ही लक्षात घेतलं तर मागच्या वर्षी युपीएससीला असो, आता कारण एमपीएससीचा पहिला अटेम्प्ट असणार आहे, तर युपीएससीचा आपण जर आधार घेतला तर दरवर्षी भारतामध्ये पहिला येणारा जो विद्यार्थी आहे, फर्स्ट रँक, किती, फर्स्ट रँक, त्याला मार्क्स किती पडतात हो, 55%. मार्क्स किती पडतात, 55%. 55%ला तो भारतात पहिला येतो. आता जर मी आज या ठिकाणी तुम्हाला, तुमच्या पुढे, तुम्ही कुठलाही अभ्यास न करता तुमच्या पुढे मी जर एक प्रश्नपत्रिका ठेवली, 100 प्रश्न, ऑब्जेक्टिव्ह, ठीक आहे, ऑब्जेक्टिव्हची प्रश्नपत्रिका ठेवली आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये इतिहास, भूगोल, चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दिले, तर मला सांगा या 100 प्रश्नांपैकी तुम्हाला 15 ते 20 प्रश्न सुद्धा बरोबर येणार नाहीयेत का? 100% येतील. म्हणजे आज तुम्ही कुठल्याही प्रकारचा अभ्यास न सुरू करता सुद्धा तुम्ही 20%, कारण 100 पैकी 20 बरोबर येत आहेत, म्हणजे तुम्ही 20%वरती आहात. म्हणजे राहिला किती हो, राहिला किती, भारतात पहिला येण्यासाठी किंवा महाराष्ट्रात पहिला येण्यासाठी तुम्हाला पाहिजे किती, 55%. म्हणजेच तुम्ही काय, किती टक्क्यांचा प्रवास राहिलाय, 35% प्रवास राहिलेला आहे. किती, 35% प्रवास. आणि हा 35% प्रवास जर तुम्ही पूर्ण करू शकलात, तुम्ही महाराष्ट्रात पहिले आहात, तुम्ही भारतात पहिले आहात. आता मला सांगा, हा सुद्धा या परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे आणि हा सुद्धा दृष्टिकोन आहे. हा ए आहे, हा बी आहे. तुम्हाला यातला कुठला योग्य वाटतो? सोपा नाही, योग्य वाटतो. आणि यात आपल्याला बी का बरं सोपा वाटतो? कारण तिथे आकडे कमी आहेत. नाही तर तिथे मित्रांनो लक्षात घ्या, इथे आपली स्पर्धा 5 लाख 10 लाख विद्यार्थ्यांशी आहे, म्हणून इथे पोटात गोळा येतो. मात्र इथे आपली स्पर्धा ही फक्त आपल्याशी आहे, कारण मला 20%वरून 55%पर्यंत पोहोचायचंय. गॉट इट? येते लक्षात? आणि जेव्हा आपली स्पर्धा ही आपल्या स्वतःशी असते, जेव्हा आपल्या स्वतःला बदलायचं असतं, जेव्हा आपल्या स्वतःमध्ये गुण विकसित करायचे असतात, म्हणजेच आपल्याला आपल्यावरती काम करायचंय, या परीक्षेमध्ये आपली स्पर्धा इतरांशी नाही, आपली स्पर्धा फक्त आपल्याशी आहे. दररोज कणाकणाने वाढत जा, यश तुमचंच आहे. कळतंय? आणि म्हणून पर्स्पेक्टिव्ह बदला, निश्चितपणे तुम्हाला यश मिळतं. हे काम करा, हे लक्षात घ्या, या पद्धतीने हे गणित आहे. आणि म्हणून याच्याकडे जर बघत राहिलात ना तर आपलं यश निश्चितपणे दूर आहे. पण याच्याकडे लक्ष दिलं तर मात्र तुम्हाला निश्चितपणे यश मिळणार आहे. आणि जेवढे माझे यशस्वी विद्यार्थी आहेत, ठीक आहे, त्या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि जे अयशस्वी विद्यार्थी माझेच, यांचा जेव्हा मी पाठीमागे वळून विचार करतो, तेव्हा मला दिसतं काय माहितीये, या दोघांमध्ये जे अनेक फरक आहे त्यातला सगळ्यात पहिला महत्वाचा फरक आहे, प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह असतो ह्या यशस्वी विद्यार्थ्यांचा. वेगळेपणाने त्याकडे पाहत असतात ते. काय करतात ते, वेगळेपणाने पाहत असतात. आणि हे वेगळेपण त्यांचं स्वतःच आहे. हे वेगळेपण आहे की जे त्यांना स्वतःला इतरांपेक्षा वेगळं पाडतं आणि परीक्षेमध्ये यशस्वी बनवतं. इथे लक्षात, तर हा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पहिला समजून घ्यायचा आहे. पण तिथे पोहोचणं म्हणजे काय, 0.01% जाणं आहे. मग यासाठी काय करायचं? ओके, काय करायचं, तर सगळ्यात महत्वाचे मुद्दे मी पहिल्यांदा तुम्हाला इथे सांगतो, ते लक्षात ठेवा. ठीक, पहिला महत्वाचा मुद्दा, एकत्रित तयारी करत असताना काही महत्वाचे गैरसमज आपण दूर करूयात. ठीक आहे, काही महत्वाचे गैरसमज दूर करूयात. क्रमांक पहिला, ही परीक्षा अतिशय बोरिंग आहे. ही परीक्षा अतिशय बोरिंग आहे, ही रटाळ आहे. आता याच्यामध्ये मला 2 मुद्दे सांगायचे. एमपीएससी किंवा युपीएससी ची परीक्षा ही अतिशय बोरिंग आहे, अतिशय रटाळ आहे. का आहे? पहिला पर्स्पेक्टिव्ह तो म्हणजे इंस्टाग्राम वरती रील बघत असताना, युट्यूब वरती रील बघत असताना, शॉर्ट्स बघत असताना जी मजा येते ना, ती लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचताना नाही येत.
कम्पेअर केलात तर निश्चितपणे ही परीक्षा बोरिंग आहे. लक्षात येते तुमच्या? क्रमांक 2, वर्षभर अभ्यास करायचा आहे बरं का, आणि हा अभ्यास करत असताना तो हिस्ट्री, तो जॉग्राफी, पॉलिटी, यात अनेक विषय, त्यातले बहुतांश विषय आपल्याला कंटाळवाणेच असतात. एकटं राहून आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यामुळे ही परीक्षा बोरिंग वाटणं साहजिकच आहे. लक्षात येतंय? ते साहजिकच आहे. पण हेही लक्षात घ्या, ज्याला ज्याला हे कळलं की बाबा रे, उद्या IAS झाल्यानंतर मला ज्या विषयांचं ज्ञान असलं पाहिजे तेच ज्ञान मी आज मिळवतोय, म्हणजे आज जो अभ्यास करतोय मी ते उद्या काम करण्यासाठी लागणारं जे ज्ञान आणि कौशल्य आहे तेच विकसित करतोय, आणि हे जर याला कळलं तो निश्चितपणे त्या अभ्यासाकडे बर्डन म्हणून बघत नाही, तो त्या अभ्यासाकडे अरे वा आनंदाची गोष्ट म्हणून त्या ठिकाणी बघत असतो. उदाहरण सांगतो तुम्हाला की आजही बघा, एखादा रंजलेला, गांजलेला, पिचलेला व्यक्ती या व्यवस्थेविरोधात किंवा एखाद्या खाजगी व्यक्तीविरोधात न्याय मागण्यासाठी तो काय करतो मला सांगा? तो त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या फाटकाबाहेर, कंपाऊंड वॉलच्या बाहेर जातो आणि उपोषण करतो. आज सर्वत्र सर्व पद्धतीने अतिशय चुकीचा एक गैरसमज म्हणा तुम्ही त्याला, आणि तो म्हणजे काय आहे की गांधीजीबद्दल अपशब्द बोलणे. पण या देशातला व्यक्ती एका बाजूला गांधीजीबद्दल कितीही अपशब्द बोलत असेल, पण तोच सामान्य व्यक्ती जेव्हा जेव्हा पिचलाय, खचलाय, तेव्हा तेव्हा त्याच गांधीजींनी दाखवलेला मार्ग उपोषणाचा तो वापरतो आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर जाऊन बसतो. का बरं त्याला तो आत्मविश्वास येत असेल की बाबा रे, मी जर उपोषण करत राहिलो इथे तर हा पंतप्रधान सुद्धा माझ्याकडे उद्या लक्ष देईल. कलेक्टर तर क्या चीज है. का बरं? हा कुठून येतो विश्वास? लक्षात घ्या, हा येतो कारण ती परंपरा, तो स्वातंत्र्य संग्राम की ज्याच्यामधून आपण या साध्या सोप्या शस्त्रांच्या माध्यमातून इंग्रजासारख्या बलाढ्य सत्तेला हरवलंय. मग एक कलेक्टर म्हणत असताना मला सुद्धा अरे काय ताकद आहे या उपोषणामध्ये, काय ताकद आहे त्या सत्याग्रहामध्ये, हे मला कळलं पाहिजे ना, हे मला कळलं पाहिजे, एक जिल्हाधिकारी म्हणून कळलं पाहिजे. म्हणून आपण अभ्यास करायचा त्या इतिहासाचा. मी ज्या जिल्ह्यामध्ये जाईल त्या जिल्ह्यामध्ये जर अचानक काही पूरवृष्टी होत असेल, हवामान बदल होतोय, एवढं परिवर्तन येत असताना अचानक गारा पडतायत, अचानक ऊन, दुष्काळ, अचानक पाऊस आहे, तिथे गेल्यानंतर मी आपत्ती व्यवस्थापनाचा अभ्यास करणार का? नाही, मी उद्या जिल्हाधिकारी झाल्यानंतर मला हे सगळं नॉलेज अगोदर असलं पाहिजे, म्हणून पेपर 3 मध्ये आपत्ती व्यवस्थापनाचा सिलेबस आयोगाने मला दिलेला आहे. मित्रांनो, कळतं का तुम्हाला? म्हणजे मला जे बनायचंय उद्या, जे काम करायचंय मला उद्या, ते सगळं आज मी अभ्यासाला आहे. मग अभ्यास जर मी अशा दृष्टिकोनातून केला तर माझा अभ्यास कधीच कंटाळवाणा होणार नाही. माझा अभ्यास हा नेहमीच आणि उत्तमरित्या तो आनंददायकच असणार आहे. कळतंय? पण तरी सुद्धा मी हे कितीही सांगितलं तरी सुद्धा असे किती विद्यार्थी आहेत, तर ते फार कमी विद्यार्थी असतात की ज्यांना हे कळतं. मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना ही प्रोसेस नेहमी बोरिंग वाटते. मित्रांनो, पर्स्पेक्टिव्ह बदला, तुम्हाला त्यातला आनंद घ्यायला पाहिजे. लक्षात येते तुमच्या? आणि म्हणून एमपीएससी किंवा युपीएससी ची परीक्षा ही स्वतःमध्ये कधीच बोरिंग नाही जर तुम्ही तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलला तर. येतोय? क्रमांक 2, एकत्रित तयारी करत असताना, अगोदर सुरुवात करत असताना हे मुद्दे लक्षात घ्या. ही परीक्षा म्हणजे काय आहे? ही मॅरेथॉन आहे. ही आहे मॅरेथॉन. दोन प्रकारच्या स्पर्धा असतात. एक असते मॅरेथॉन आणि एक असते स्प्रिंट. मॅरेथॉन जवळपास 42.5 किलोमीटर अंतराची असते. स्प्रिंट ही फक्त 100 मीटरची असते. जगातला सर्वात वेगवान व्यक्ती म्हणून आपण ज्यांना ओळखतो तो उसेन बोल्ट हा फक्त 100 मीटर स्पर्धेमध्ये धावतो. पण 42-42.5 किलोमीटर मध्ये धावणाऱ्या व्यक्तीला ऑलिम्पिक मध्ये सुद्धा तेवढंच मानाचं स्थान आहे, पण त्याचं नाव आपल्याला माहित नाहीये. दोघांमध्ये साम्य काय? दोघांनाही पदक मिळालंय, पण दोघांमध्ये फरक काय आहे? उसेन बोल्ट हा वेगावरती नियंत्रण ठेवतो किंवा वेगाने धावतो, मात्र जो मॅरेथॉन मध्ये धावणारा व्यक्ती आहे तो स्टॅमिनावरती जिंकतो. स्टॅमिनावरती जिंकणारा व्यक्ती हा प्रामुख्याने नेहमी आफ्रिकेतला असतो. मित्रांनो, हा आफ्रिकेतला व्यक्ती स्टॅमिनावरती जिंकतो आणि अमेरिका किंवा त्या देशाच्या आसपासचे जी काही लोक आहेत ती त्यांच्या वेगावरती जिंकतात. पण नेहमी असं म्हटलं जातं, एक गैरसमज असा त्या ठिकाणचा पण आहे की तो म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये जिंकणारे नेहमी कृष्णवर्णीय आणि आफ्रिकेतले असतात, कारण कृष्णवर्णीय लोकांचा स्टॅमिना जास्त असतो. नाही रे बाबा, आफ्रिकेतली परिस्थिती इतकी हलाखीची आहे की त्या लोकांना फक्त 2 पायाचाच आधार आहे. त्या 2 पायाचा उपयोग करून त्याला भांडवल बनवून ते अशा प्रकारच्या स्पर्धा जिंकतात, कारण त्या स्पर्धा जिंकणं हे त्यांच्यासाठी त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. आणि तो अस्तित्वाचा प्रश्न आहे म्हणून ते शेवटपर्यंत टिकतात, लढत राहतात, काम करतात आणि आपल्या स्टॅमिनावरती काम करत 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 ते ही स्पर्धा जिंकतात. मित्रांनो, आपली IAS बनण्याची ही जी परीक्षा आहे किंवा DC बनण्याची परीक्षा आहे ही सुद्धा आपल्या अस्तित्वाचे भाग बनला पाहिजे.
आपला अस्तित्वाचा जेव्हा तो भाग बनतो तेव्हा आपण स्टॅमिनावरती काम करतो, ना की वेगावरती. स्टॅमिनावरती काम करणं म्हणजे कासवाच्या गतीने सातत्याने काम करणं आहे. ही स्पर्धा परीक्षा किंवा ही युपीएससी असो एमपीएससी असो किमान 2 वर्ष तुमचा वेळ घेते म्हणजे घेतेच. आणि म्हणून इथे सातत्य फार महत्वाचं आहे. ही मॅरेथॉन आहे ना की स्प्रिंट आहे, हेही लक्षात ठेवा. इथे जिंकतो कोण? कासव. नाही जिंकत तो तुमचा ससा. ससा बनण्याचा प्रयत्न करू नका आणि शॉर्टकटच्या आहारी जाऊ नका. आजकाल शॉर्टकटचा सगळ्यात सोपा मार्ग आहे तो म्हणजे AI आणि दुसरा आहे तो युट्यूब. या दोघांच्या आहारी लागू नका, त्याने यश मिळत नाही. येथे लक्षात तुमच्या हा आहे दुसरा मार्ग. तिसरा मार्ग तो म्हणजे हे लक्षात घ्या की आपल्याला इथे संपूर्णपणे जी परीक्षा आहे ती निश्चितपणे स्मार्ट बनूनच द्यायची आहे. ठीक आहे, स्मार्ट बनूनच द्यायची आहे. म्हणजे काय हो? म्हणजे असं की या परीक्षेमध्ये आपल्याला जरी कासव बनायचं असलं तरी सुद्धा आपल्याला गाढव बनायचं नाहीये. आपल्याला गाढव बनायचं नाहीये म्हणजे काय की आम्हाला सातत्य टिकवायचं आहे, पण हुशारीने टिकवायचं आहे. आम्हाला गाढवासारखी ढोर मेहनत करायची नाहीये. या परीक्षेमध्ये स्मार्ट ही बना. कारण शेवटी काय आहे? स्पर्धा आहे. आणि स्पर्धेमध्ये आपल्याला स्मार्ट बनणं म्हणजे काय? तर स्मार्ट बनणं म्हणजे आयोगाच्या अपेक्षा समजून घेऊन अभ्यास करणं. स्मार्ट बनणं म्हणजे काय? परीक्षेची गरज काय आहे हे ओळखून घेऊन स्मार्ट म्हणजे अभ्यास करणं. स्मार्ट बनणं म्हणजे काय की मी जे करतोय ते योग्य करतोय का नाही हे तज्ञांकडून किंवा जे कोणी आपले सिनियर आहेत त्यांच्याकडून सतत मेंटॉरिंग करून घेणं म्हणजे स्मार्ट आहे. स्मार्ट बनणं म्हणजे आपल्या स्वतःमध्ये नक्की कोणते गुण नाही आहेत हे पटकन ओळखून त्याच्यावरती काम करणं आणि पुढे जाणं म्हणजे स्मार्ट आहे. मित्रांनो, या पद्धतीने आपण जाणं गरजेचं आहे. ही स्मार्टनेस आपल्यात असला पाहिजे. आणि ह्या स्मार्टनेस साठी आपल्याला काही फार ब्रिलियंट असलं पाहिजे लहानपणापासून असं बिलकुल नाही. आपण 10वी-12वीच्या बोर्डात आलो पाहिजे ते स्मार्ट नाहीये. हे स्मार्ट पण पूर्णपणे वेगळं आहे. इथे लक्षात या गोष्टी लक्षात ठेवा. याच्यातूनच आपल्याला यश मिळणार आहे. मित्रांनो, आता ह्या सगळ्या बाबी आपण समजून घेत असताना पुढे मला सांगायचं आहे की ते म्हणजे की एक जो हौशी उमेदवार असतो तो काय करतो आणि एक अधिकारी बनण्याचा जो व्यक्ती आहे तो काय करतो. दोघांमधले फरक लक्षात घ्या. जे हौशी आहेत, जे 10 लाखाची संख्या वाढवण्याचं काम करतात, 5 लाखाची संख्या वाढवण्याचं काम करतात, ते कोण असतात? बघा, हौशी उमेदवार जे पाठांतरावरती पहिल्यापासून भर देणारे आहेत, अनेक पुस्तकं आणि नवीन स्रोतांचा सतत शोध घेणारे आहेत, सुरुवातीपासूनच वर्तमानपत्रावरती ताण देणारे किंवा मी सांगतो पुढे चालू घडामोडीशी आणि लायब्ररीतल्या अपयशी विद्यार्थ्यांचा सल्ला घेणारे आहेत. कोण असतात हौशी विद्यार्थी आणि त्यांच्या त्या चुका आहेत, त्या चुकांकडे लक्ष द्या. क्रमांक 1, ही परीक्षा लक्षात द्या. आता युपीएससीची किंवा एमपीएससीची डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा ही कुठेही पाठांतरावरती निघत नाही. मग पाठांतराच्या उलट काय आहे? पाठांतराच्या उलट आहे ते म्हणजे काय? आकलन आणि विश्लेषण. बरं का, सगळ्यात महत्वाचं काय आहे? आकलन आणि विश्लेषण. म्हणून पुढचा नियम काय? पाठांतर विरुद्ध विश्लेषण. बघा, चिकित्सक वृत्ती. मित्रांनो, डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये पास होण्याचा हा एक अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. तो म्हणजे पाठांतर विरुद्ध चिकित्सक आणि विश्लेषण वृत्ती समजून घेणे. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये पास होण्याचा अनेकापैकी एक राजमंत्र म्हणजे हे समजून घेणं, यातलं द्वंद्व समजून घेणं की पाठांतर आणि दुसरीकडे चिकित्सक वृत्ती आणि विश्लेषणाची वृत्ती विकसित करणं. उदाहरणार्थ, आपल्याला विचारले जाणारे सगळे प्रश्न जर तुम्ही पाठीमागचे लक्षात घेतले तर हे सगळे याच्यावरती भर देणारे आहेत, ना की याच्यावर. मी तुम्हाला याचं उदाहरण सांगतो की दोघात काय फरक आहे. मूलभूत हक्क. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क एकूण किती आहेत व ती कलमानुसार व्यवस्थितपणे सांगा. असा जर प्रश्न असेल तर ते आहे पाठांतराचा. कलम क्रमांक 14 हे आहे, कलम क्रमांक 15(1), 15(2), 15(3) हे आहे, 16(1), 16(2) हे आहे, 19(1), 2, 3, 4 हे आहे. हे सगळं आलं पाठांतराचा भाग. पण आपली परीक्षा आपल्याला हे विचारत नाही. आपली परीक्षा हे विचारते की भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्काचं महत्व विशद करा. ते महत्व सांगणं हे आलं विश्लेषणाकडे. पुढचा मुद्दा आणखी डिफिकल्ट करतो. भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांचा सहसंबंध विश्लेषित करा, हे इकडे येतं. तिसरा प्रश्न आणखी डिफिकल्ट बनवतो. तो म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये मूलभूत हक्कामध्ये परिवर्तन करण्यासाठी सतत मार्गदर्शक तत्वांचा आधार घेतला जातो, सोदाहरण स्पष्ट करा, हे इकडे येतं. कळतंय तुम्हाला मुद्दा? फरक कळतोय? आणि म्हणूनच मित्रांनो, पाठांतरावर भर देऊ नका, चिकित्सक वृत्ती डेव्हलप करा.
मग याचा अभ्यास करत असताना कसं करणार? म्हणून फक्त जे दिसतंय त्याच्या मागे लागू नका, दिसण्याच्या पलीकडे जा, बिटवीन द लाईन वाचण्याचा प्रयत्न करा, बिटवीन द लाईन समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण मीमांसा, कारण विश्लेषण हे करण्याचा प्रयत्न करा. हे करणं म्हणजे परीक्षेचा अभ्यास आहे, म्हणजे IAS आणि डेप्युटी कलेक्टर होण्याचा तो मार्ग आहे. येतो लक्षात तुमच्या? हे पहिलं. दुसरं जे आता मी सांगितलं दुसरा तो म्हणजे काय? भारंभार पुस्तके, बरोबर ना? भारंभार पुस्तके आणि नोट्स. हे मुद्दाम सांगतोय, रिपीट करतोय मी, कारण मागच्या सत्रामध्ये मॅडमने तुम्हाला सांगितलेलंच आहे. ठीक आहे? भारंभार पुस्तके विरुद्ध स्वतःच्या नोट्स, स्वतःच्या नोट्स लक्षात घ्या. डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम मध्ये आणखी एक अत्यंत महत्वाचा द्वंद्व आहे, ते म्हणजे भारंभार नोट्स, भारंभार पुस्तकं की स्वतःच्या नोट्स. मी सांगेन या परीक्षेमधला राजमार्ग जो आहे तो आहे स्वतःच्या नोट्स. का बरं? कारण टेलिग्राम वरती प्रचंड PDF मिळतात, बरेचशी पायरेटेड पुस्तकं मिळतात, बाजारामधून आपण पुस्तकं विकत घेत असतो, स्टेट बोर्ड NCERTचा ढिगाऱ्याच्या ढिगारा पडलेला असतो. ही सगळी पुस्तकं, या पुस्तकाबद्दल आपण वाचून वाचून किंवा छान ठेवून फिलगुड वाटून काही उपयोग नाहीये, कारण शेवटी मला लिहायचंय फक्त 150 शब्दात, आणि तेही अत्यंत अनालिटिकल पद्धतीने. ते 150 शब्द कुठे आहेत? ते तुमच्या नोट्स मध्ये आहेत. म्हणजे कसं? की उदाहरण सांगतो तुम्हाला, दूध आहे, दुधाचं दह्यात रूपांतर, दह्याचं ताकात, ताकाचं लोण्यात, लोण्यातून तूप निघतं, ते तूप म्हणजे तुमच्या नोट्स आहेत, आणि दूध म्हणजे तुमची ही भारंभार पुस्तक आहे. येते लक्षात? आणि म्हणून प्रोसेस इथूनच स्टार्ट होते. पण दुधाचं दह्यात, दह्याचं ताकात, ताकाचं लोण्यात, लोण्यातून तुपात जर नाही करता आलं तर आपल्याला यशस्वी होता येत नाही. आणि आजच्या जगामध्ये याच्यात युट्यूब असेल, टेलिग्राम असेल, इंस्टाग्राम असेल, अशा अनेक समाज माध्यम प्लस AI असेल, ह्या सगळ्यांनी तुमचं फक्त काय केलंय? माहिती वाढवली आहे, पण त्यांनी तुमचं जे ज्ञान आहे, जे विस्डम आहे, ते मात्र वाढवलेलं नाहीये. हे लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार यशस्वी व्हा. हा झाला त्यातला अत्यंत दुसरा महत्वाचा मुद्दा. तिसरा मुद्दा ज्याची आपण इथे चर्चा करत होतो तो म्हणजे चालू घडामोडी. मित्रांनो, चालू घडामोडी ह्या गरजेच्याच आहेत, पण चालू घडामोडींची तयारी, ठीक आहे, चालू घडामोडी वर्सेस चालू किंवा सद्यस्थितीबद्दल, सद्यस्थितीवरील आपले मत. बघा, हा एक नेहमीचा मुद्दा आहे. काय होतं, आजकाल युट्यूबमुळे, विशेष करून युट्यूबमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वेळ वाया घालवतात. याचं सेशन कर चालू घडामोडीचं, त्याचं सेशन कर चालू घडामोडीचं, त्याचं कर, याचं कर, त्याचं कर. फक्त आम्ही सेशनच करत राहतो, आम्ही न्यूजपेपर कडे कधी जात नाही. गेलो मग न्यूजपेपर कडे काही जण जातात तर ते 3 तास त्यातून बाहेर पडत नाहीत. मित्रांनो, अरे वर्तमानपत्र, चालू घडामोडी ह्याचं महत्व खूप आहे, पण त्याचा वापर कसा करायचा हे कळलं पाहिजे ना. आणि त्याचा वापर म्हणजे काय आहे? पुन्हा एकदा जो पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला की ते म्हणजे पाठांतर नाही, फक्त माहिती नाही, तर ज्ञान, त्याच्यावरती आपलं स्वतःचं मत. हे लक्षात घ्या. हे म्हणजे काय आहे? तुमचा अभ्यास आहे. मित्रांनो लक्षात घ्या, एखादी घटना आपल्याकडे आली, एखादी घटना घडत असेल, समजा इराण आणि अमेरिकेचं युद्ध चालू असेल, तर हे युद्ध चालू आहे ना, तर त्याच्यावरती कंटिन्युअसली त्यामध्ये न्यूजपेपरमध्ये आर्टिकल येतात, आर्टिकल येतात, आर्टिकल येतात. 1 महिना, 2 महिना, 3 महिना आर्टिकल येतात. आता 3 महिन्याचे आर्टिकल जपून ठेवणार का? नाही. याच्यावर प्रश्न कसा येणार आहे? साधं सिंपल, युद्धाची कारणं काय आहेत, युद्धाचे परिणाम काय होतील, त्याच्यावर उपाय काय, हा पहिला. दुसरा, याच्यावर भारताची भूमिका काय. तिसरा, परराष्ट्र धोरणाच्या आयारच्या संदर्भात काय येऊ शकतं, आणि दुसऱ्या बाजूला एथिक्स मध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये काय येऊ शकतं. बघा, झालं. अशा पद्धतीने मी 4 पॉइंट गोळा करून ठेवले. माझा या टॉपिक वरती पुन्हा काहीही होऊ दे तिकडं, मला त्याच्याकडे जायचं नाहीये. हे काय आहे? हा अप्रोच, हा डेव्हलप करा आणि त्या पद्धतीने चालू घडामोडीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे काय, की नक्की आपण सल्ला घेतला पाहिजे. सल्ला आपण नक्की घेतला पाहिजे, पण सल्ला कुणाचा घ्यायचा हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. मित्रांनो, काय होतं की सल्ला कुणाचा घ्यायचा तेही ठरलं पाहिजे. तर हे लक्षात घ्या. मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की तुमच्याकडे, तुम्ही फक्त एकटा अभ्यास करू नका, तुमच्याकडे किमान तुमचा एखादा सिनियर असावा, तुमच्या घरात कोणी एखादी व्यक्ती असेल ज्याने अभ्यास केला असेल ती असावी, किंवा एखाद्या या क्षेत्रामध्ये ज्यांनी काम केलेलं आहे ती व्यक्ती असावी. पण हे करत असताना, निवड करत असताना किमान काही निकष लावा. जसं की फॉर एक्झाम्पल UPSC असेल, MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न, याच्यामध्ये हा विचार करा की त्या व्यक्तीने स्वतः कधी ती एक्झाम दिलेली आहे का,
त्या व्यक्तीने ऍटलिस्ट आपले काही 2-3 टप्पे पूर्ण केलेले आहेत का? त्या व्यक्तीने आतापर्यंत या परीक्षेतल्या विद्यार्थ्यांना काही मार्गदर्शन केलेलं आहे का? त्या व्यक्तीचे काही आतापर्यंत काही विद्यार्थी यशस्वी झालेले आहेत का? हे सगळं लक्षात घ्या आणि त्याच्यानुसार त्या व्यक्तीची निवड करा. अन्यथा चुकीच्या व्यक्तीचं मार्गदर्शन घेऊन चुकीच्या दिशेने गेलात तर तुम्ही चुकीच्या ठिकाणी पोहोचणार आहात, हेही लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेंटॉर कोण नसावा? फ्रस्ट्रेटेड नसावा. त्यानं स्वतःचं फ्रस्ट्रेशन काढण्यासाठी पुढची अख्खी पिढी बर्बाद करू नये, पण ते आपल्याला कळलं पाहिजे. आमचे बरेचसे जे काही फ्रस्ट्रेटेड विद्यार्थी असतात, अपयश आल्यानंतर त्यांना कोणतरी बळीचा बकरा पाहिजे असतो. मी तुम्हाला सांगतो बघा, अपयश आल्यानंतर त्यांना बळीचा बकरा पाहिजे असतो. त्यांचा कोण असतं माहितीये? भाषा. आमचे विशेष करून जे मराठी माध्यमातून युपीएससी आणि एमपीएससी तयारी करणारे विद्यार्थी आहेत, हे नेहमी फक्त मराठीला बकरा बनवतात, पण ते स्वतःला कधी त्याचा दोष किंवा आत्मपरीक्षण करत नाही. आणि ते फक्त पुढच्या विद्यार्थ्यांना सांगतात, अरे मराठी करू नको रे, काही उपयोग नाहीये, इंग्लिश मध्ये कर, इंग्लिश मधून निश्चित होतंय बघ. पण मित्रांनो, आज दिल्लीमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त विद्यार्थी हे मराठी विद्यार्थी आहेत आणि हे अशाच पद्धतीचे भटकवले गेलेले विद्यार्थी आहेत. तिथे जाऊन सुद्धा इंग्लिश मधून तयारी करून सुद्धा यश मिळत नाही. कारण प्रश्न भाषेचा नाहीये की मराठी की इंग्रजी, प्रश्न आहे भाषेवरच्या प्रभुत्वाचा. प्रश्न आहे भाषेवरच्या प्रभुत्वाचा. आणि तोच मला पुढचा मुद्दा सांगायचा होता. तोच मला पुढचा सांगायचा आहे, भाषा. ठीक आहे, पण तो मी येईन पुढे. पण हे इथपर्यंत लक्षात येत आहे की हे मुद्दे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच इकडे जर आपण विचार केला ना या पद्धतीचा, की अधिकारी कोण? अधिकारी अभ्यास कसा करतो? संकल्पनेवर भर देणं, मर्यादित स्वतःवर भर देऊन स्वतःच्या नोट्स काढून स्वतःची उजळणी करणं. कंटाळवाणा वाटेल, ओके, पण मला सांगितलंय आनंद कसा मिळवायचा. आणि त्याचबरोबर यशस्वी आणि विश्वासार्ह व्यक्तींचं मार्गदर्शन घेणारा हा व्यक्ती म्हणजे मुद्दे आहे. आता पुढे आपल्याला जायचंय पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, याच्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे, त्यामुळे मी फार त्यात काही अडकून ठेवत नाही. पण याच्यामध्ये तुम्हाला एक मुद्दा मला सांगायचा आहे आणि तो म्हणजे कोणता? बघा, इंटिग्रेटेड अप्रोच. इंटिग्रेटेड अप्रोच अभ्यास करत असताना हा जो इंटिग्रेटेड अप्रोच आहे तो आपल्याला विकसित करणं गरजेचं आहे. एकात्मिक अभ्यास. आपल्या आजच्या सत्राचं नाव सुद्धा आहे बघा, एकात्मिक अभ्यास किंवा एकात्मिक अध्ययन. मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं एक लक्षात घ्या, हा जो गैरसमज आहे, कोणता गैरसमज आहे की तो म्हणजे जो अवॉइड करायचा आहे आपल्याला, तो म्हणजे काय माहितीये? पूर्व प्लस मुख्य यांचा एकत्रित अभ्यास. यांचा एकत्रित अभ्यास हा म्हणजे एकात्मिक दृष्टिकोन नव्हे. हा म्हणजे एकात्मिक दृष्टिकोन नव्हे. एकात्मिक दृष्टिकोन काय आहे? तर तो म्हणजे अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यास, मग त्याच्यानंतर पूर्व परीक्षेचा अभ्यास आणि मग त्याच्यानंतर परत मुख्य परीक्षेचा अभ्यास. हा आहे तो एकात्मिक अप्रोच. बघा, लक्षात घ्या, आज अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने, मी मगाशी म्हटलं तुम्हाला, चुकीच्या पद्धतीने मार्गदर्शन करतात मुलांना, की ते म्हणतात, अरे बाबा रे, हे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा एकत्र अभ्यास कर. जर मेन्सचा करतोयस ना तरी पण मध्ये मध्ये तू एमसीक्यू सोडव. अरे पण का? कशासाठी? कारण पूर्व परीक्षेचा अप्रोच कम्प्लीट वेगळा आहे, मुख्य परीक्षेचा अप्रोच कम्प्लीट वेगळा आहे. मुख्य परीक्षा ही कम्प्लीट अनालिटिकल आहे. पूर्व परीक्षा ही बहुतांशी परीक्षा ही इन्फॉर्मेटिव्ह आणि पाठांतरावर डिपेंड आहे. पण मुख्य परीक्षा मात्र पूर्णपणे अनालिटिकल आहे. आणि म्हणून हे दोन्ही एकत्र कधीही करू नका. तर अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यास करा, त्यातून आपली स्वतःची विश्लेषणात्मक क्षमता विकसित करा आणि मग पूर्व परीक्षेकडे जा. आणि मग पूर्व परीक्षा झाली की 2-2.5 महिने मिळतात रिव्हिजन करण्यासाठी. मग मुख्य परीक्षेकडे जा, युपीएससीला आणि एमपीएससीला जवळपास 4 महिने मिळतात रिव्हिजन करण्यासाठी आणि मग मुख्य परीक्षेला जा. सो अशा पद्धतीने आपला एकात्मिक म्हणजे काय हे पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग आणखी एक मुद्दा, हे असं का सांगतोय त्याचं कारण एक सांगतो, ते म्हणजे पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोघांची जर तुम्ही तुलना केली तर तुम्हाला हे समजेल की मुख्य परीक्षेतला जवळपास 1250 मार्कांचा जो अभ्यासक्रम आहे तो पूर्व परीक्षेला बिलकुल नाहीये. म्हणजे आपण पूर्व परीक्षेचा सगळा अभ्यास केला तरीही 1250 मार्कांचा मुख्य परीक्षेचा अभ्यास वेगळ्या पद्धतीने करावा लागतो.
आणि त्यामुळे पूर्व म्हणजे मुख्य आहे आणि मुख्य म्हणजे पूर्णपणे पूर्व आहे असं होत नाही. दोन्ही परीक्षेला स्वतंत्रपणे डील करणं गरजेचं आहे. तेच मला तुम्हाला ह्या आकृतीतून सांगायचं आहे. बघा, एकूण 1750 गुणांची जी परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आपली, त्याच्यापैकी 1250 गुण मित्रांनो हे पूर्णपणे कसे आहेत, मेन्सला वेगळे आहेत. हा, आणि 1750 पैकी जे उर्वरित गुण आहेत ते मात्र तिकडे ओव्हरलॅप होतात. उर्वरित गुण जे आहेत 500 मार्कांचे ते ओव्हरलॅप होतात. जसं हिस्ट्री दोन्हीकडे आहे, जॉग्राफी दोन्हीकडे आहे, पॉलिटी दोन्ही आहे. पण इव्हन हिस्ट्रीमध्ये सुद्धा वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला तिकडे प्रिलिमला नाहीये, वर्ल्ड हिस्ट्री तुम्हाला मेन्सला आहे. आहे की नाही, लक्षात येते तुमच्या? हे या पद्धतीने फरक येतो, ते आपल्याला कळला पाहिजे. म्हणून 1250 मार्कांचा मुख्य परीक्षेचा अभ्यास पूर्व परीक्षेपेक्षा कम्प्लीट वेगळा आहे आणि त्याचा तुम्हाला वेगळाच अभ्यास करणं आहे. आणि म्हणून अगोदर मुख्य परीक्षेचा अभ्यास करा, नंतर पूर्व परीक्षेकडे जा. कोणकोणते घटक बघता येतील, जसं निबंध फक्त मुख्यला आहे, तुमचा वैकल्पिक विषय फक्त मुख्यला आहे, भारतीय समाज फक्त मुख्यला आहे, नीतिमत्ता नैतिकता हा फक्त मुख्य परीक्षेला आहे, आपत्ती व्यवस्थापन ट्रॅडिशनल थिअरी फक्त मुख्य परीक्षेला आहे, सुशासन हे फक्त मुख्य परीक्षेला आहे. याच्यातलं तुम्हाला प्रिलिम्स मध्ये काहीही नाही, हे स्वतंत्रपणे करणं आहे. त्यामुळे मुख्य आणि पूर्व एकत्र नाही, आपल्याला अगोदर मुख्य करायचं आहे, मग आपण पूर्वकडे वळलं पाहिजे. हेही त्यातला पहिला मुद्दा एकत्रित तयारी 27 ची करत असताना लक्षात घ्या. ठीक आहे. दुसरा, मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना काही महत्वाचे घटक, 3 टप्पे. मग आपल्याला आता मुख्य परीक्षेकडे जायचंय, बरोबर आहे का? तर मुख्य परीक्षेकडे जात असताना आपण काय करणार आहोत, तर अभ्यास कसा करायचा. पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला थोडस इथे टाइमलाईन सांगतो की आपण टाइमलाईन कशी वापरू शकतो. बघा, पहिला टप्पा, अगोदर तुम्हाला मी टाइमलाईन सांगतो आणि मग पुन्हा तुम्हाला घेऊन येतो त्या मुख्य परीक्षेचा अभ्यासाकडे कसा करायचा आहे. पहिला टप्पा, पहिले 1 ते 2 महिने आपल्याला पायाभरणीवर द्यायचा आहे. याच्यामध्ये 4 ऍटलिस्ट महत्वाचे विषय आहे की जे तुम्ही कव्हर केले पाहिजेत. एक, तुमचं पॉलिटी, जॉग्राफी, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे 4 विषय असे आहेत की जे तुमचा पाया आहे, की जे तुम्ही अगोदर कव्हर केले पाहिजेत. हे कव्हर करत असताना लक्षात घ्या, याच्यामध्ये दररोज एमसीक्यूचा सराव आणि पीवायक्यूचं विश्लेषण करायचं का. जर तुम्ही प्रिलिम स्टार्ट केली तर एमसीक्यू घ्यायचे, पण मेन्स असेल तर फक्त आणि फक्त पीवायक्यू. कोणते, तेही आलेले प्रश्न, कोणते, दीर्घोत्तरी प्रश्न, फक्त यांचाच त्या ठिकाणी अभ्यास करायचा. मग कसं करायचं, पण त्याच्या अगोदर आणखी एक मुद्दा सांगतो, पहिल्या 4 महिन्याचा. ठीक आहे. तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा नियम. या टप्प्यामध्ये, कुठल्या, या परीक्षेच्या टप्प्यात, पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला कुठेही वर्तमानपत्राकडे वळायचं नाही. ते वर्तमानपत्र पूर्णपणे बंद ठेवायचं. कसं, आता मी तुम्हाला पुढे सांगतो. पण अगोदर आपण काय करूया, हा संपूर्ण पट लक्षात घेऊया. हा झाला पहिला 2 महिन्याचा. त्यानंतर पुढचा 3 ते 6 महिने म्हणजे कसा, 1, 2 महिने झाले, मग आता 3रा महिना आला, मग 3, 4, 5, 6 असे पुढचे जे जवळपास आपल्याला मिळत आहेत, 4 महिने जवळपास किंवा 5 महिने मिळतील, तर ते 5 महिने. मग पायाभूत विषय स्पष्ट झाल्यावरती मग काय करायचं, आपल्याला इतर मुख्य परीक्षेमधले जे इतर विषय आहेत त्यांच्याकडे वळायचं. त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा सिलेबस सगळा संपवायचा आहे. वैकल्पिक विषय आपल्याला सगळा पूर्ण करायचा आहे. कुठल्या, याच टप्प्यामध्ये 3 ते पुढच्या 6 महिन्यामध्ये. त्याच्यानंतर परीक्षेच्या वर्षातलं जानेवारी ते मे, ओके, जानेवारी पासून मग पुढे जायचंय आपल्याला. मी सांगेन तुम्हाला, नका काळजी करू, फक्त ओव्हरचा मी तुम्हाला धावता आढावा घेऊन देतोय. जानेवारी ते मे फक्त पूर्व परीक्षेवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे. पूर्व परीक्षेचे जे उर्वरित विषय राहिलेले आहेत ते कव्हर करून घ्यायचे पटकन, जसं पर्यावरण विज्ञान, बेसिक विज्ञान, कला व संस्कृती यासारखे विषय. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला एमसीक्यूचा जो काही सराव आहे तो प्रचंड करायचा असतो. टेस्ट सिरीज असेल किंवा आपल्याला वैयक्तिक स्वरूपामध्ये पण तो करायचा असतो. पूर्व परीक्षा झाली तुमची की त्यानंतर तुम्हाला जून ते ऑगस्ट मिळतो युपीएससी करता आणि जून ते सप्टेंबर मिळतो तुमच्या एमपीएससी करता. या काळामध्ये आपल्याला परत मुख्य परीक्षेचा अचूक वापर करायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला मुख्य परीक्षेची परत उजळणी करायची आहे, नोट्स पुन्हा उजळणी करायची आहे आणि मॉक टेस्ट कंटिन्युअसली द्यायचे आहेत. मग आता परत या, आता पहिल्या टप्प्यापासून परत या. ह्या पहिल्या टप्प्यापासून मी तुम्हाला सांगतो. बघा, आपण काय म्हणलं, जर आपण 2027 चा विचार केला तर मे आणि जून हे 2 महिने मित्रांनो
आपल्याला काय करायचं आहे, जे आपलं फाउंडेशन आहे, आपलं जे पायाभूत विषय आहे, ठीक आहे, त्याच्यावरती काम करायचं. फाउंडेशन सब्जेक्ट एक अपेक्षा आहे ते म्हणजे तुम्ही एनसीआरटी, ठीक आहे, एनसीआरटी मधून कव्हर करावं, एनसीआरटी. आणि त्याचबरोबर वेळ कमी असल्या कारणाने आपल्याला आता रेफरन्स बुक कडे पण जाणं गरजेचं आहे. म्हणजे काय हो, आता मिश्र स्वरूपाचा तुम्ही अप्रोच पूर्ण करणं गरजेचं आहे. पहिल्या 2 महिन्यामध्ये फाउंडेशन प्लस आपले जे काही फाउंडेशन मधले जे काही विषय आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, या 4 विषयांच्या एनसीआरटीचा अभ्यास आपला खूप चांगला झाला पाहिजे. प्लस त्यातले किमान 2 विषयांचे आपले रेफरन्स बुक्स घेऊन त्याचा सुद्धा त्या ठिकाणी नोट्स काढणं, क्वेश्चन आन्सर लिहिणं हे सुद्धा झालं पाहिजे. हे पहिल्या 2 महिन्यामध्ये. मग आपण असं म्हणूयात की ह्या मे आणि जून महिन्यामध्ये आपण काय केलं, फॉर एक्झाम्पल बरं का, आपण हिस्ट्री प्लस आपण जिओग्राफी कव्हर केला, ठीक आहे, प्लस आपण हिस्ट्री आणि जिओग्राफी कव्हर केला मे आणि जून महिन्यामध्ये. त्याच्यानंतर पुढे बघा, जून ते डिसेंबर हा आपल्याकडे कालावधी मिळतो. हे 26 आहे, 26, आणि हे सुद्धा 26 आहे. बघा, जून ते डिसेंबर, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. जून इथे झाला, सॉरी, जुलै, हे जुलै, हा जुलै आहे. तर जुलै ते डिसेंबर जवळपास 6 महिने आपल्याला या ठिकाणी मिळतील. 6 महिने मिळतील. ह्या 6 महिन्यामध्ये मग काय करायचंय आपल्याला, उर्वरित जीएस प्लस आपला ऑप्शनल हा त्या ठिकाणी कव्हर करायचा आहे. उर्वरित जीएस प्लस ऑप्शनल आपल्याला कव्हर करायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांचा जीएस ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे त्या विद्यार्थ्यांनी आतापासून ऑप्शनल घेतला तर काहीही हरकत नाही, बरं का. पण ज्या विद्यार्थ्यांनी अगदीच अजून स्क्रॅच पासून, 0 पासून सुरुवात करायची आहे तर ऑप्शनल तुम्ही इथे घेऊ शकता. मग उर्वरित जीएस प्लस ऑप्शनल, पण आपल्याकडे वेळ आहे फक्त 6 महिन्याचा. त्यामुळे काय आहे, रात्र वैऱ्याची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं, जीव तोडून मेहनत करणं गरजेचं आहे. तर 27चा अटेम्प्ट आपल्या हातात येईल, अन्यथा नाही. मित्रांनो, हा संपूर्ण कालखंड जो आहे जुलै ते डिसेंबर 26 पर्यंतचा, हा तुम्हाला काय करायचा आहे, मुख्य परीक्षेचा अभ्यास इथे पूर्णपणे कव्हर करायचा आहे, पूर्णपणे कव्हर करायचा. आणि मग त्याच्यानंतर पुढे काय सुरू होईल तुमचं, जानेवारी 27 ते मे 27 हा जो कालखंड आहे, इथे तुमची पूर्व परीक्षा असेल, ज्यामध्ये तुम्ही मुख्य परीक्षेच्या व्यतिरिक्त इतर काही सब्जेक्ट जे फक्त पूर्व परीक्षेला आहेत, जसं की पर्यावरण असेल किंवा फक्त बेसिक विज्ञान असेल, यासारखे विषय तुम्ही करायला पाहिजेत आणि प्रचंड सराव केला पाहिजे. आणि त्यानंतर मग जून 27 ते ऑगस्ट 27 युपीएससीच्या संदर्भात, ठीक आहे, आणि सप्टेंबर 27 हे एमपीएससीच्या संदर्भात. मित्रांनो, तुम्हाला मुख्य परीक्षेची उजळणी, बरं का, उजळणी आणि त्याचबरोबर प्रचंड सराव हे तुम्हाला त्या ठिकाणी करायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला जायचं की पहिल्यांदा मुख्य, मग पूर्व आणि परत मुख्य, अशा पद्धतीने गेलो आपण तर 100% आपल्याला यश मिळू शकतं. पण सुरुवात कशाने करायची, आपल्याला मुख्य परीक्षेने करायची. मग मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणजे काय, अभ्यास म्हणजे लक्षात घ्या, मी तुम्हाला 3 चेकलिस्ट देणार आहे. चेकलिस्ट, कुठलाही टॉपिक तुम्ही त्या ठिकाणी ठेवलात ना तर चेकलिस्ट. जसं की पहिली चेकलिस्ट एक, ती म्हणजे काय आहे, संकल्पना. संकल्पना ह्या सगळ्यात महत्वाच्या आहेत. दुसरा चेकबॉक्स आहे तो म्हणजे तुमच्या स्वतःच्या नोट्स, तुमचं वाचन आणि त्याच्यावर तुमच्या नोट्स. आणि तिसरा चेकबॉक्स आहे तो म्हणजे त्याच्यावरती आपला उत्तर लेखन सराव. मग मित्रांनो, कुठलाही टॉपिक घ्या, कुठलाही टॉपिक, या टॉपिकला जर तुम्ही इथं ठेवलं तर त्या पद्धतीने फक्त चेक करत जा, तुमचा अभ्यास झाला हे समजून घ्या. उदाहरण सांगतो तुम्हाला की समजा तुम्हाला काय करायचं आहे, 1857च्या उठावाचा अभ्यास करायचा आहे. अभ्यास करायचा आहे म्हणजे काय, तुम्हाला दिलंय मी मंत्र. बघा, उदाहरणार्थ 1857चा उठाव, काय करा, 1857च्या उठावाची अगोदर संकल्पना समजून घेतलं, काय आहे काय नाहीये, कशासाठी घडलं, कशामुळे घडलं, काय याचा परिणाम आहे, याचं महत्व काय, हे म्हणजे संकल्पना. रेडी, गॉट इट. चला दुसरं,
अरे याच्या पण नोट्स मी काढल्यात का? नाही. मग नोट्स काढा. पाठीमागची प्रश्नपत्रिका बघून त्याच्यानुसार डायमेन्शन शोधा, त्यानुसार पॉइंट वाईज नोट्स काढला. नोट्स काढल्या, व्हेरी गुड. आता तिसरं काय? अरे पण हे राहिलं की याच्यावरचे एखाद दोन प्रश्न मी सोडवलेच नाहीयेत, मी ते सोडवून बघतो. सोडवले, फीडबॅक घेतला, डन, चला झाला अभ्यास. याला म्हणतात अभ्यास. समजा आता तुम्हाला असं वाटलं की दुसरं टॉपिक, उदाहरण घ्या दुसरं. समजा मूलभूत हक्क. काय? भारतीय राज्यघटनेतले मूलभूत हक्क. मूलभूत हक्काचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे काय? पीवायक्यू वाचा, त्याच्यानुसार डिमांड समजून घ्या, संकल्पना समजली, चेक. नोट्स काढल्या का? काढल्या. उत्तर लेखन झालं का? झालं. मूलभूत हक्काचा अभ्यास झाला. याच्यापेक्षा वेगळं काही नाही. याच्यापेक्षा मुख्य परीक्षेचा अभ्यास काही नाहीये. पण सुरुवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत सोबत मात्र तुम्हाला ठेवायचे आहेत, ते म्हणजे तुमचे पी वाय क्यू. आणि त्याचबरोबर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे सतत, तो म्हणजे तुमचा अभ्यासक्रम. हे नेहमी लक्षात ठेवा. हे दोन आहेत आणि हा आहे तुमच्या यशाचा फॉर्म्युला. हा आहे तुमच्या यशाचा फॉर्म्युला मेन्सचा. येते लक्षात? याच्यापेक्षा मेन्स वेगळी काहीही नाही. ओके. हा, तर हे मुद्दे लक्षात घ्यायचं. मग आता याच्यामध्येच मी सांगितलंय काय बघा, की जेव्हा तुम्ही दर्जेदार आशय, हा पहिला घटक, दर्जेदार आशय, आणि ह्या दर्जेदार आशयातून काय करायचे आपल्याला? आपली संकल्पना कव्हर करायची आहे. मग संकल्पना समजून घ्यायची आहे. मला मूलभूत हक्क म्हणजे काय हे समजून घ्यायचंय. त्यासाठी माझ्याकडे खूप चांगला कॉन्टेंट पाहिजे. हा कॉन्टेंट चांगला पाहिजे. भारंभार कॉन्टेंटकडे जाऊ नका. जे तज्ञ आहेत त्यांच्याद्वारे जे काही निर्माण केलेल्या नोट्स आहेत त्याच्यावरती फोकस करा. आपण आपल्या इथे जे सगळे शिक्षक आहेत, ज्यांनी ऑलरेडी अनुभव घेतलेला आहे या परीक्षेचा, अनेकांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्यांनी स्वतः तयार केलेल्या नोट्स हे आपण विद्यार्थ्यांना देतो, की ज्याच्या आधारे मुलांना खूप चांगल्या दर्जाचा जो कॉन्टेंट मिळाला की मग प्रश्न सोडवणं किंवा ते सोडवत असताना त्यातून ते एक्सप्रेस करणं हे सहज जमायला लागतं. हे म्हणजे काय? तुमचा दर्जेदार आशय असला पाहिजे. आणि याला अद्यावत करावं लागतं सारखं. मग सारखं अद्यावत आपल्याला आपल्या न्यूजपेपर किंवा आपले जे काही इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया महाराष्ट्र असेल, याच्यातून ते अपडेट करावंच लागतं. शिवाय लेक्चर मधून आपण कंटिन्युअसली मुलांचा नोट्स किंवा जे काही कंटेंट आहे तो अपडेट करत राहतो. सो पहिला मुद्दा आशय, आशयाच्या माध्यमातून खूप छान पद्धतीने कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी. दुसरा तो म्हणजे विचार, रचना आणि त्याची क्षमता. मग विचार आणि रचना काय होतं, की एकदा आपली संकल्पना क्लिअर झाली, एकदा आपल्याकडे तो आशय आला, एकदा आपल्याकडे त्या नोट्स बनल्या, ठीक आहे, की इथे बघा, इथे मी आणखी लिहितो, इथे पुढे प्लस नोट्स. हा तुमचा पाया. मग संकल्पना क्लिअर झाली, नोट्स क्लिअर झाल्या, मग रायटिंग करायचं आपल्याला. तिसरं काय सांगितलं मी तुम्हाला? लिहायचंय, उत्तर लेखन करायचं. मग पीवायक्यू घ्यायचे. आपण काय करतो इथे वर्गामध्ये, आपण पीवायक्यू पण देतो आणि काही मॉडेल आन्सर पण, मॉडेल क्वेश्चन पण देतो, जेणेकरून काय दोघांचा बॅलन्स झाला पाहिजे आणि दोघांची तयारी झाली पाहिजे. मग हे घ्यायचं आणि त्याच्यावर विचार करायचा, ह्या प्रश्नाला डील कसं केलं पाहिजे, स्ट्रक्चर कसं बनवलं पाहिजे, हे सगळं करायचं. हे आत्ताच करायचं म्हणजे काय, परीक्षेमध्ये आपल्याला ते करावं लागत नाही. तिथे आपला वेळ नसतो, तिथे मेंदू ऑटो पायलट मोड वर गेला पाहिजे आणि म्हणून इथेच करायचं जे करायचंय ते. ओके. मग काय करायचं? पीवायक्यूचा भरपूर सराव करायचा आणि त्याच्या माध्यमातून विचार पण झाला पाहिजे आणि स्ट्रक्चर पण इथंच आपलं तयार झालं पाहिजे, जेणेकरून मग ऍक्च्युअल परीक्षेमध्ये, ही आहे ऍक्च्युअल परीक्षा, या ऍक्च्युअल परीक्षेमध्ये वेळेचं व्यवस्थापन आपल्याला जमू शकतं. 10 मार्काचा प्रश्न आपला 7 मिनिटात, 15 मार्काचा प्रश्न आपला 11 मिनिटामध्ये. खर तर ती अप्पर त्याची डेड एंड आहे. ते 7 मिनिटाच्या आतच, म्हणजे 6 मिनिटात झाला पाहिजे. शेवटचा 1 मिनिट अंडरलाईन करणं किंवा वाचून त्यामध्ये काही सुधारणा करण्यासाठी दिला पाहिजे. तो खरं तर तो 10 मिनिटाचा 6 मिनिटात, 10 मार्काचा आणि 15 मार्काचा जो आहे तो 10 मिनिटात आपला प्रश्न त्या ठिकाणी लिहून झाला पाहिजे. आणि हे जमतं जर आपली संकल्पनावर कमांड आहे, नोट्सवर कमांड आहे आणि आपलं भरपूर सारं उत्तर लेखन झालेलं आहे, तर आपल्याला तिसरा घटक हा निश्चितपणे जमून जातो. क्लिअर? तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. या पद्धतीने आपण गेलो तर डेफिनेटली आपल्याला काय होईल, या परीक्षेमध्ये यश मिळणं हे निश्चितच सोपं जाऊ शकतं. मग आता काय करायचं? जर आपण स्वयं अभ्यास करणार असाल, काही विद्यार्थी त्या ठिकाणी समजा सेल्फ स्टडी करणार असतील, तर सेल्फ स्टडी करत असताना खरं तर आता प्रत्येकाची पोझिशन वेगळी आहे. कोणी जॉब करतंय का, कोणी पूर्ण वेळ अभ्यास करतंय का, कोणी कॉलेज करतंय का, तर त्यानुसार ती स्ट्रॅटेजी सांगावी लागते. पण मी जनरलाइज करून तुम्हाला सांगतोय की इथं आपण समजा काय केलं, एक विषय घेतला, विषय निवडला, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण तिथे पीवायक्यू केले पाहिजेत. हे तर कंपल्सरी आहे, पीवाय केले पाहिजेत. मग एखादं लेक्चर आपण करून त्यातलं समजून घ्यायचंय,
गोष्टी समजून घेतल्या, व्याख्यानं म्हणजे लेक्चर करणं, लेक्चर झाले की त्याच्यानंतर त्या विषयाला आपल्याला काय करायचे, त्याचा अभ्यास, त्याचा अभ्यास जवळपास एका विषयाला 1 महिना ते 1.5 महिना, मोठे विषय त्यांना लागतात. पॉलिटीला 1.5 महिना लागतो, हिस्ट्रीला 1.5 महिना लागतो, जिओग्राफी 1 महिन्यात संपतो. सो त्याचा अभ्यास करायचा. मी तुम्हाला त्याची चेकलिस्ट दिलेली आहे, 3 टप्पे. ठीक आहे, ते पूर्ण करायचे. त्याच्यानंतर त्याच्यावरचा पीवायक्यूचा सराव करायचा आणि त्याची पुन्हा उजळणी करायची. ठीक आहे, जे विद्यार्थी जर अशा पद्धतीने स्वयं अध्ययन करणार असतील तर पुन्हा तेच आहे, विषय निवडायचा, पीवायक्यू कंटिन्युअसली अनालिसिस करायचं, लेक्चर करायचं, लेक्चर केल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला अभ्यास, मग त्याचे 3 टप्पे सांगितले ते पूर्ण करायचे, आन्सर रायटिंग करून फीडबॅक घ्यायचा आणि उजळणी करायची. या पद्धतीने आपलं इंजिन हे असं सतत चालत राहिलं पाहिजे. आणि जे विद्यार्थी बॅचला असतात त्या विद्यार्थ्यांचं तर करून घेण्याची जबाबदारी ही आमच्यावर असते, त्यामुळे ते तिथून होत राहतं, त्यात काही अडचण येत नाही. शेवटी काय बघा, मुलाखतीची तयारी. मित्रांनो, आतापर्यंत जर आपण युपीएससीचा विचार केला तर युपीएससी मध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांना 190 ते 225 पर्यंतचे गुण आहेत, या वर्षी 230 गुण आहेत 275 पैकी, ज्या ज्या विद्यार्थ्यांना 190 पेक्षा जास्त गुण आहेत ना, त्यांना एक तर पोस्ट पण मिळाली आहे आणि त्यांना आयएएस पण मिळालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एमपीएससी जी मुलाखत घ्यायची ती फक्त 100 मार्काची होती. कुणीच लक्ष द्यायचं नाही, कारण ऍव्हरेज मार्क्स तरी किमान मिळायचेच, किती 40-50. पण आता एमपीएससी ला सुद्धा 275 गुणांचा इंटरव्ह्यू आहे. याची तयारी आपल्याला याच वर्षभरामध्ये करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण काय करायचंय, अगदी सुरुवातीला सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला बोलता येत नाही, मी असा आहे, मी तसा आहे, याची काळजी करायची नाही, याचं टेन्शन घ्यायचं नाही. कारण आपण बॅच मध्ये विद्यार्थ्यांना मधोमध बरेचसे आपले जे यशस्वी विद्यार्थी आहेत त्यांना घेऊन येतो, त्यांच्या मुलाखतीचा ते अनुभव सांगतात. दुसरं, आपल्याकडे जे पॅनल आहेत, जे रिटायर्ड आयएएस ऑफिसर आहेत, आयपीएस ऑफिसर आहेत, ते आपण आणतो, त्यांचं त्या ठिकाणी इंटरॅक्शन होतं. या माध्यमातून विद्यार्थ्यांना हळूहळू आपण त्या सोबत घेऊन जातोच. त्यामुळे पहिल्यांदा काय करायचंय, शांत राहायचंय. सुरुवातीला कुठल्याही प्रकारे स्वतःबद्दल न्यूनगंड निर्माण होईल याची काळजी करायची नाही. आपल्याला हळूहळू त्याचा विकास करायचा आहे. संवादामध्ये अडथळा येत असेल तर पुढची 2 वर्ष, कारण का परीक्षा दिली आपण, परीक्षा मेन्स होईपर्यंत आपलं 1 ते 1.5 वर्ष जाणार आहे आणि त्यानंतर मुलाखतीला पुढचं अर्धा वर्ष, अशा पद्धतीने 2 वर्षाची ही प्रोसेस चालतेच. तर 2 वर्ष आपल्याला जाणीवपूर्वक बरेचसे काय स्किल आहेत ते स्किल आपण डेव्हलप करून घेणार असतो. आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांचे हे सगळे स्किल डेव्हलप करून घेतो आपण. स्किल कोणकोणते आहेत ते म्हणजे आंतरवैयक्तिक संभाषण कौशल्य, भाषेवरचं प्रभुत्व, कमी शब्दामध्ये मत मांडता येणं, मत तयार करणं, ठीक आहे, देहबोली, आत्मविश्वास, ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी विकसित करून घेतो, कारण त्याच्यावरतीच आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आणखी एक कौशल्य आहे त्यातलं, भाषा. तुम्ही कोणत्या भाषेतून देणार आहात, तुम्ही कोणत्या भाषेतून परीक्षा देणार आहात, त्या भाषेतून संवाद कौशल्य विकसित करणं. इंग्रजी तर इंग्रजी, मराठी तर मराठी, हिंदी तर हिंदी, व्हॉटएव्हर जे असेल तुमचं त्या पद्धतीने, पण त्या भाषेवर सुद्धा आपल्याला पकड निर्माण करावी लागतेच. मी सांगेन तुम्हाला पुढे सुद्धा, ठीक आहे. सो हे सगळे मुद्दे आहेत. तेव्हा मित्रांनो काय आहे बघा, अधिकारी होणं हा निव्वळ प्रवास नाही, ती एक शिस्त आहे. फीलगुड, इंटरनेट वरती किंवा युट्यूब वरती जे काही रील शॉर्ट बघता त्यातून मिळणारे फीलगुड ही प्रेरणा संपून जाते, पण आपली रोज कंटाळवाणी वाटणारी मेहनत ही मात्र आणि अचूक रणनीती मात्र तुम्हाला तुमच्या मुलाखतीपर्यंत पोहोचवते, नवे यशापर्यंत पोहोचवते. आणि या यशाच्या जी सुरुवात आहे, या प्रवासाची सुरुवात जी आहे ती आपल्याला जेवढ्या आपण लवकर करू तेवढ्या लवकर आपल्याला त्याच्यामध्ये यश मिळणं हे शक्य होतं. तेव्हा शेवटी हाच मुद्दा आहे की लेट्स स्टार्ट, ठीक आहे, लेट्स स्टार्ट द जर्नी. ही जर्नी आपण स्टार्ट करणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपण आपल्या आता पुढच्या 1 वर्षाच्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं स्वॉट अनालिसिस. स्वॉट अनालिसिस करून स्ट्रेंथ, वीकनेस हे लक्षात घेऊन त्याच्यानुसार पुढे जा. त्यानंतर कंटिन्युअस आन्सर रायटिंग हे आपल्याला पुढे इथून पुढे करायचं आहे. तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे चिकित्सक अध्ययन करायचंय. नुसतं घोकंपट्टी नाही, नुसतं तुम्हाला वाचून दाखवतात का नाही, तर त्याच्यावर तुम्हाला मत तयार करण्यासाठी शिक्षक प्रोत्साहित करतात, ते आपल्याला करायचंय. हा जो वरचा मजला आहे ना, तो आपल्याला त्या ठिकाणी दिव्याने प्रकाशित करायचा आहे ज्ञानाच्या, ते करणं हे आमचं काम असतं, आम्ही ते करत असतो.
बाकी बघा, प्रत्येक ठिकाणी जसं आपण रस्त्यावरून गावाला जातो ना आणि हॉटेलच्या काय पाट्या दिसतात, राईस प्लेट तयार आहे, ह्या ज्या पद्धतीने आहे की नाही, तसं सगळे क्लासेस सांगत असतात की नाही नाही आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. पण ते करतात काय माहितीये, ते करतात ते फक्त आणि फक्त सिलेबस वाचून दाखवणे, सिलेबस संपवणे, याच्यावरती ते भर देतात. आपला प्लॅटफॉर्म हा त्याच्यावर भर देत नाही. आपला प्लॅटफॉर्म हा विद्यार्थ्यांची कौशल्य विकसित करण्यावर भर देतो, विद्यार्थ्यांची चिकित्सक वृत्ती निर्माण करण्यावर भर देतो, विद्यार्थ्यांच्या गुणांना विकसित करण्यावरती भर देतो. कारण मुळात आपले विद्यार्थी आपण निवडताना अतिशय कमी निवडतो आणि त्यांच्याकडे वैयक्तिक लक्ष देत असल्यामुळे पर्सनल रिलेशनशिप डेव्हलप होतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणं हे आपल्या प्लॅटफॉर्मचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. या पद्धतीने विद्यार्थी पुढे जातो आणि डेफिनेटली तो आत्मविश्वासाने पुढे जातो, कारण त्याला नेहमी हे आहे की माझा शिक्षकांशी नेहमी संबंध आहे, मी त्यांच्याशी बोलतोय, माझा डेली टार्गेट्स त्या ठिकाणी ठरतायत आणि मी ते अचीव्ह करत चाललेलो आहे. त्यामुळे आत्मविश्वास असतो की माझ्यासोबत माझे शिक्षक आहेत. इतर मोस्टली काय होतं बघा, 1 to many बॅचेस मध्ये विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा दुरान्वयी संबंध येतो. कधी शिक्षक हे विचारत नाही की अभ्यास कसा चाललाय, अभ्यास करतोयस का, डेली टार्गेट देऊन त्याचा पाठपुरावा करून घेणं हे तर फार वेगळं आहे. ठीक आहे, हे तर फार वेगळं आहे. पण हे आपण सगळं करून घेत असतो आणि त्यामुळे आपल्या नावातच मेंटॉर हा शब्द आहे, कारण आपला डीएनएच मेंटॉरिंगचा आहे. ज्या दिवशी आपल्या ह्या प्लॅटफॉर्मची स्थापना झाली त्या दिवसापासून आपण मेंटॉरिंग वरती अतिशय सायंटिफिकली काम करत चाललोय, गेलोय आणि त्यामुळे परीक्षा प्रत्येक टप्प्यावरती आपले विद्यार्थी हे इतरांपेक्षा वेगळे दिसतात. मित्रांनो, हा प्लॅटफॉर्म आम्ही जवळपास आमच्या पूर्वीच्या 15 वर्षाच्या अनुभवाच्या आधारावरती डेव्हलप केलेला आहे. मी असेल, माझं त्या ठिकाणी 15 वर्षांचा अनुभव असेल, मॅडमचा 15 वर्षांचा अनुभव असेल, आमच्या सगळ्या इतर फॅकल्टींचा अनुभव असेल, हा तुम्हाला निश्चितच कामी येईल आणि त्या मेंटॉरिंगचं जे आम्ही जे काही मॉडेल डेव्हलप केलेलं आहे ते आमच्या अनुभवाच्या आधारावरतीच आहे आणि ते आम्हाला वेगळं करतं या इतर सर्व प्लॅटफॉर्मपेक्षा. ठीक आहे, आणि त्याचीच जी आहे ती निश्चितपणे तुम्हाला मदत होणार आहे. मग हे सगळं करत असताना आता आता जर आपण लक्षात घेतलं तर या निश्चितच बघा यातला जो मुद्दा होता, तर आता ही बॅच सुरू होते. 2027 ची ही बॅच आहे. या 2027च्या या बॅच करता अर्ली बर्ड ऑफर एक प्रकार असतो. म्हणजे काय, जे विद्यार्थी सुरुवातीला येत आहेत त्याचा अर्थ ते सिरियस आहेत, याचा अर्थ ते काय इतरांपेक्षा वेगळे आहेत. अशा विद्यार्थ्यांना एक अर्ली पुश मिळावा याकरता म्हणून ही ऑफर त्या ठिकाणी आता लागू केलेली आहे. एकूण आपली जी कोर्सची फीस आहे, जीएसच्या या बॅचची फीस जी आहे त्याच्यावरती फ्लॅट 10% डिस्काउंट तर आहेच आहे. पण आपण आपल्या या बॅचच्या विद्यार्थ्यांना 25,000 रुपये ज्या स्वाध्याय नावाच्या एका वर्षभर चालणाऱ्या प्रोजेक्टची जी फीस आहे ती सुद्धा आपण कम्प्लीट त्याच्यामध्ये माफ करतोय. म्हणजेच 25,000 रुपयांचा जो कोर्स आहे तो सुद्धा आपण आता ह्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी मोफत देतोय. कारण जे विद्यार्थी आता सुरुवात करतायत आम्हाला डॅम कॉन्फिडंट असतो की हेच विद्यार्थी पुढे जाऊन पोस्ट काढतात. सो कर भला तो हो भला, विद्यार्थ्यांना यशापर्यंत नेलं तर निश्चितपणे या विद्यार्थ्यांमुळे आम्हाला सुद्धा यश मिळू शकतं. आणि म्हणून या विद्यार्थ्यांकरता आपण हा जो काही कोर्स आहे तो संपूर्णपणे मोफत देतोय. जो 25,000 रुपयाचा स्वाध्याय नावाचा आपला जो कोर्स आहे ज्याच्यामध्ये आपण कंटिन्युअस आन्सर रायटिंग करून घेतोय, ग्रॅन्युलर आन्सर रायटिंग करून घेतोय, पीवायक्यूचा अतिशय इंटेन्सिव्ह आन्सर रायटिंग करून घेतोय, हे सगळं त्याच्यामध्ये असणार आहे. ओके, 3 लेअर मेंटॉरिंग सपोर्ट त्याच्यात असणार आहे. हे सगळं त्याच्यात आहे. हा 25,000 रुपयाचा कोर्स त्याच्यामध्ये आपण देतोय, प्लस 10% फ्लॅट डिस्काउंट एकूण फीस वरती सुद्धा आहे. आय थिंक त्याचा आज हा शेवटचा दिवस आहे. तर ज्या ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही मला हे घ्यायचंय तर निश्चितपणे तुम्ही फक्त तुमचा एक ऍडमिशनच्या प्रोसेस बद्दल तुम्ही फक्त कॉल करा किंवा मेसेज टाका, तुम्हाला ऑफिसमधून कॉलबॅक येईल किंवा तुम्ही त्यानुसार माहिती मिळवा आणि ह्या जो काही आत्ताचा अर्ली बर्ड ऑफर आहे तर त्याचा फायदा घ्या. एकूण काय होतं की बऱ्याच वेळेस त्या अडचणी असतात, नाही असं नाहीये, आणि त्या अडचणी तुम्हाला तुमची सुरुवात करण्यापासून रोखू नयेत म्हणून या पद्धतीने ही ऑफर त्या ठिकाणी आणलेली आहे. निश्चितपणे ही जून महिन्यामध्ये म्हणजे खरं तर मे महिन्यात पुढे जेव्हा आपण ती पुढची बॅच टाकू त्याच्यामध्ये ही ऑफर असणार नाही. कारण तेव्हा काय आहे की तेव्हा मग येणारा जो क्राऊड असतो तो सगळा हौशा नवशा गौशा असतो. तर त्याच्यावरती मेहनत करण्यापेक्षा जे अतिशय सिरियस आणि अतिशय जे काही रिझल्ट काढू शकणारे विद्यार्थी आहेत
त्यांनाच हा आपण जर लाभ दिला तर तिथे आम्हालाही सुद्धा त्यातून चांगले रिटर्न्स मिळू शकतात आणि म्हणून ही ऑफर त्या ठिकाणी आहे. तुम्हाला या ऑफर बद्दल काही आणखी माहिती हवी असेल तर निश्चितपणे फोनवरती त्या ठिकाणी फोन करा. फोन नंबर तुमच्याकडे आहे, व्हॉट्सअप तुमच्याकडे आहे, त्याच्यावरती कॉल करा, मेसेज टाका, तुम्हाला ऑफिसमधून कॉल येईल, तिथून सुद्धा तुम्ही ते जॉईन करू शकता. ठीक आहे. काही रजिस्ट्रेशन फी आता केली असेल, वॉट एव्हर जे काही मला माहित नाहीये, पण रजिस्टर आता करून ठेवलं, फीस उद्या परवा दिवशी दिली, असं काही असेल तर तेही तुम्हाला तिथून माहिती मिळू शकते. तर ते सुद्धा तुम्ही तिथे नक्की करा. ठीक आहे. सो या पद्धतीने याचा लाभ घ्या. याच्या पलीकडे तुमचे काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला तिथे कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.